जालना. प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या. रुई गावातील घटनेने महाराष्ट्र हादरले. अंबड. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे रुई येथे गुरुवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. प्रेमसंबंधाच्या रागातून 18 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत मुख्य सूत्रधारासह आरोपींना ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना आणि FIR मधील धक्कादायक खुलासा. तीर्थपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मयत राजेश विष्णू कोरकाने, वय 18 वर्षे, रुई हा आरोपी क्र. 1च्या मुलीसोबत प्रेमसंबंधात होता. याच कारणावरून आरोपींच्या मनात प्रचंड राग होता. गुरुवारी 14 मे 2026 रोजी दुपारी संध्याकाळचे 4:30 वाजेच्या सुमारास रुई गावातील राजू बांगड यांच्या घराशेजारी असलेल्या पडीत चव्हाण जागेवर आरोपींनी राजेशला गाठले. मुख्य आरोपी दत्ता साळे याच्या चिथावणीवरून सर्व आरोपींनी संगनमत करून राजेशवर कोयता या धारदार शस्त्राने चेहरा, छाती, दोन्ही हात आणि गळ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. आरोपींची नावे आणि कायदेशीर कलम. या प्रकरणी काशीबाई पंढरीनाथ कोरकाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा 93/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खालील आरोपींचा समावेश आहे. 1. दत्ता शेषराव साळे, मुख्य सूत्रधार. 2. शुभम दत्ता साळे. 3. करण दत्ता साळे. 4. अभिषेक उर्फ मोन्य अशोक मुसळे, सर्व राहणार रुई, ता. अंबड. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 351(3), 46(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर धुमाळ यांची फील्डवर ॲक्शन आणि पोलिसांची कामगिरी. घटनेची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिद्धेश्वर धुमाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. धुमाळ यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे तीर्थपुरी पोलिसांनी आरोपींना पळून जाण्याची संधी दिली नाही. पोलीस अधीक्षक श्री तेगवीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली धुमाळ यांनी स्वतः तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींना ताब्यात घेतले. धुमाळ यांनी दाखवलेल्या या क्विक रिस्पॉन्समुळे गावात पुढील अनर्थ टळला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हाती. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी वैशाली M. पवार मॅडम या करत आहेत. आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी पोलीस सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे गोळा करत आहेत.